आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। बीडच्या कारागृहात वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप। देशमुख कुटुंबीय कारागृह प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज मागणार, तर जेलमध्ये आरोपींना अशा सुविधा मिळणार असतील तर त्यांना रेस्ट हाऊस किंवा फ्लॅटमध्ये ठेवावं, धनंजय देशमुखांची टीका। आरोपींना जर वेगवेगळी ट्रीटमेंट देण्यात येत असेल, वेगवेगळ्या सुविधा येत असतील तर त्यांना जेलमध्ये न ठेवता त्यांना असं कुठेतरी एखाद्या रेस्ट हाऊसमध्ये किंवा एखादा फ्लॅट करून जरी ठेवलं तरी चालतंय ना, कशाला तिथं त्यांना ठेवायचं। वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंटसाठी मुंडेंचेच आदेश, वाल्मिकला काही होऊ नये धनुभाऊंचेच आदेश आहेत, विजय वडेट्टीवारांचा आरोप। मंत्र्यांचा सोबती त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट नाही द्यायची तर कोणाला द्यायची, दिलीच पाहिजे त्याला। आणि धनुभाऊंचा आदेश असेल की वाल्मिकला कुठलाही त्रास होता कामा नये। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 1800 पानी आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराडसह इतर आरोपींविरोधात सबळ पुरावे, हत्या, खंडणी आणि किडनॅपिंग अशा 3 प्रकरणांमध्ये एकत्र आरोपपत्र दाखल। सुरेश धसांचे वाल्मिक कराड सोबत 20 वर्षांपासूनचे संबंध, मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असा प्रकार सुरू आहे, माजी आमदार बाळासाहेब आजबेंचा दावा। यांचे सगळे संबंध आहेत, आजचे नाही 10-20 वर्षापासूनचे वाल्मिकांनाचे आणि सुरेश अण्णांचे संबंध आहेत। मी आणल्यासारखं करतो आणि तू रडल्यासारखं कर हा प्रकार चालू आहे, हा सगळ्यांना येड्यात काढायचा प्रकार चालू आहे। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशात, इंदूर आणि बालाघाट परिसरामध्ये शोध मोहीम सुरू। कोरटकर प्रकरणामध्ये पोलिसांकडून चौकशी सुरू, कोरटकर इकडे गेला तिकडे गेला हे दाखवणं आता बंद करा, अजित पवारांची यावर प्रतिक्रिया। चौकशी चाललेली आहे, तुम्ही फक्त तो फरार तो इकडे गेला तिकडे गेला असं जरा दाखवायचं बंद करा। कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, एकनाथ शिंदेंच्या प्रयागराज दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंची टीका। मी जाऊन नुसतं गंगेमध्ये स्नान करून आलो, इकडे 50 खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारून आलो, उपयोग काय त्याचा? आणि तिकडे जाऊन डुबकी मारून आला म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात, गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे, किती डुबक्या मारा। उद्धव ठाकरेंनी आरसा बघावा, ठाकरे गद्दार म्हणतात, जनतेनं मग गद्दारांना निवडून दिलंय का? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रतिसवाल। महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांना निवडून दिलं आणि शिवसेना म्हणून ज्यांच्यावर शिक्कामोर्तब केला त्याला तुम्ही गद्दार म्हणताय, मला वाटतं तुम्ही आरसा बघितला पाहिजे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार, पक्षाच्या आमदारांच्या बैठकीमध्ये एकमतानं निर्णय, सूत्रांची माहिती।